हॅलो फ्रेंड्स, घर चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फिश लवर्ससाठी माशाशी रिलेटेड काही रेसिपी बघणार आहोत. सगळ्यात आधी मी सुक्या जवळ्याची चटणी कशी करायची ते दाखवणार आहे. संकेश्वरी मिरच्यांचे देठ काढून त्या पाण्यात भिजत घातले. सुका जवला तव्यावर थोडासा परतून अशा प्रकारे तो पाण्यात 10-15 मिनटं भिजत ठेवला आहे. जवला स्वच्छ करून कोरडाच आपल्याला तव्यावर थोडासा भाजून घ्यायचा आहे. 10-15 मिनटानंतर जवला अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. याच्यामध्ये 3-4 कोकमं घेतली आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आपण ज्या मिरच्या पाण्यात भिजत घातल्या होत्या त्या घ्यायच्या आहेत. पाण्यात भिजवून घेतल्यामुळे मिरच्या नरम होतात, छान वाटल्या जातात पटकन. आता किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे आणि किंचितशी हळदसुद्धा घेतली आहे. आता थोडंसं पाणी घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी ही सुक्या जवळ्याची चटणी कधीतरी नक्की करून बघा. आता आपण गाभोळी फ्रायची रेसिपी बघणार आहोत. मी मार्केटमधून कर्ली हा मासा आणला होता. कर्लीसोबत मला कर्लीची गाभोळीसुद्धा मिळाली होती. काहीजण ही गाभोळी पाण्यात उकळून त्याचे पीस करून नंतर ती तळतात, पण मी ही डायरेक्टली तळली होती. गाभोळी अगदी नाजूक असते, त्याच्यामुळे हलक्या हाताने आपल्याला ती हाताळायला लागते. हळद, मीठ, लाल तिखट आणि कोकमाचं आगळ गाभोळीला व्यवस्थित लावून घेतलं आहे. 15-20 मिनटं आपल्याला ती मॅरिनेट व्हायला द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण जशी मच्छी तळतो तशीच ती तळून घ्यायची आहे. गाभोळीमध्ये छोटी छोटी अंडी असतात, त्याच्यामुळे ती बाहेर येऊ नयेत म्हणून आपल्याला अगदी नाजूक हाताने ती हाताळायला लागते. कर्लीचे सुद्धा पीस मी मॅरिनेट करून ठेवले होते. त्याच्या आधी मी सारात जे पीस घालायचे ते बाजूला काढून ठेवले होते. गाभोळी फ्राय करण्यासाठी आपण जसं हळद, मीठ, लाल तिखट, कोकमाचं आगळ लावलं होतं, तसं कर्लीच्या तुकड्यांना सुद्धा ते लावून घ्यायचं आहे आणि इथे मी थोडीशी आलं लसूणची पेस्टसुद्धा या तुकड्यांना लावून ठेवली होती. आलं लसूण पेस्ट वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केले तरी चालेल. कर्लीचे तुकडेसुद्धा आपल्याला अर्धा तास मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवायचे आहेत. मच्छी मॅरिनेट होईपर्यंत मी सार करून घेतलं होतं, त्याची रेसिपी बघूया. घरचर्चा या चॅनलवर नॉनव्हेज रेसिपीसुद्धा आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. सार करण्यासाठी मी इथे एक मसाला काढून घेतला आहे. ओलं खोबरं किसून घेतलं आहे, थोडीशी हळद घेतली आहे, 5-6 संकेश्वरी मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतली आहे, धणे घेतले आहेत, थोडंसं जिरं घेतलं आहे आणि त्रिफळं घेतली आहेत. या तिरफळांचा एक छान सुवास साराला येतो. मालवणी पद्धतीच्या साराला या तिरफळांमुळेच एक वेगळी चव येते. आता दाखवलेलं साहित्य मिक्सरच्या एका भांड्यात घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून छान आपल्याला गंधासारखी बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे. सार करण्यासाठी कढईत 2 चमचे तेल घेतलं आहे. त्याच्यावर एक छोटा चमचा कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. आता जे मिक्सरमध्ये आपण वाटण काढून घेतलं आहे, ते वाटण याच्यामध्ये घालायचं आहे. आपल्याला सार कितपत घट्ट पातळ हवं आहे त्या अंदाजाने पाणी घालून घेतलं आहे. आता 4-5 कोकमं बारीक तुकडे करून सारात घातली आहेत. चवीपुरतं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. आता सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि जे तुकडे आपण बाजूला काढून ठेवले होते ते घालून घ्यायचे आहेत. या तुकड्यांना मी थोडंसं मीठसुद्धा लावून ठेवलं होतं. तुकडे सारात घातल्यानंतर मात्र साराला जास्त ढवळायचं नाही आहे. 15-20 मिनटांमध्ये छान मच्छीचे तुकडे सारात शिजले जातात. मालवणी पद्धतीचं कर्लीचं सार बनवून तयार झालं आहे. सार झाल्यानंतर मी मच्छी तळून घेतली होती. जी आपण गाभोळी आणि कर्लीचे तुकडे मॅरिनेट करून ठेवले होते, ते तळण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे, थोडीशी हळद घातली आहे, लाल तिखट घातलं आहे आणि रवा घातला आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत आणि गाभोळी आणि कर्लीचे तुकडे याच्यामध्ये घोळवून
तव्यावर ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. गाभोळी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने हाताळायची आहे. दोन्ही बाजूनी तेल सोडून छान गाभोळी आणि कर्लीचे तुकडे तळून घेतले होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि घर चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.